विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, सत्ताधारी विरोधकांचा सन्मान करत नसल्याचा आरोप। विरोधी पक्षनेतेपद न दिल्यामुळे विधानसभा अध्यक्षांवर निशाणा। उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक। बैठकीनंतर पत्रकार परिषदेचं आयोजन। महाविकास आघाडीकडे राज्यसभेची एक जागा। राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये मतमतांतर। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून देखील राज्यसभेच्या जागेवर दावा। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 26 फेब्रुवारीला बैठक। सुनेत्रा पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना। अजितदादांच्या विमान अपघातावर महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडूनही शंका व्यक्त। अजितदादांच्या अपघाताबाबत शंका का घेऊ नये, वडेट्टीवारांचा सवाल। दादांच्या अपघाताबाबत सत्ताधाऱ्यांच्या भूमिका संदिग्ध करणाऱ्या भास्कर जाधवांचंही वक्तव्य। शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल। अस्वस्थ वाटत असल्यामुळे शरद पवारांवर रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू। पवारांची तब्येत बरी असल्याची निकटच्या लोकांची माहिती। मनसेला स्वीकृत नगरसेवकाऐवजी प्रभाग समिती अध्यक्षपद मिळण्याची शक्यता। ठाकरेंची शिवसेना मनसेसाठी प्रभाग समिती अध्यक्षपद सोडणार का? संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सूरज चव्हाण यांच्यात चर्चा। नक्षलवादी संघटनेचा सदस्य देवजीचं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण। देवजीसह एकूण 16 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती। सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईनंतर नक्षलवादी संघटना विखुरल्या। मराठवाड्यात नववर्षातही शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच। जानेवारी महिन्यात 76 शेतकऱ्यांची आत्महत्या। सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात। वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांपासून आमच्या जीवाला धोका। महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप। अज्ञाताकडून मुलाला शिवीगाळ केल्याचाही आरोप। सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांना अर्ज। उद्या बारामती, दौंड, इंदापूर बंदची हाक। भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून बंदचं आवाहन। चेन्नईत महाराष्ट्रातली 3 मुलं बुडाली। भंडाऱ्याच्या मयुरी चौधरी यांचा मृत्यू। एक जण बचावला, एक बेपत्ता असलेल्याचा शोध सुरू। मुख्यमंत्र्यांकडून तामिळनाडू सरकारशी संपर्क साधून मदतीची विनंती। मुंबईच्या वांद्रे रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई। वांद्रे स्थानकात 13,83,00,000चं चरस सापडलं। अवध एक्सप्रेसमध्ये सापडलं 13 किलो 834 ग्रॅम चरस। 1 मार्चपासून राज्यभरात दूध महागणार। दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। खासगी दूध संघाच्या बैठकीत निर्णय। दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला। तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून 8 संशयितांना अटक। संशयितांचं पाकिस्तान आणि बांगलादेशशी कनेक्शन। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज सुपर 8चा पहिला सामना। सलग 5व्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज। अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार सामना।